माझी लाडकी बहीण योजना आहे तुम्ही काढले सरकारने जे त्याच्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही मागता की शाळा सोडल्याला दाखला पाहिजे किंवा लग्न झालेली पत्रिका पाहिजे किंवा रेशन कार्डमध्ये नाव पाहिजे किंवा हे जन्म दाखला पाहिजे। अडचणी अशा आहेत की जे आपल्या आई लोक आहेत ना, काकू आई लोक आपले कोण असेल ना, ते लग्न करून इकडे आलेले आहेत आणि ते पूर्वीच्या लोकांचं आहे ना, काही लोक शाळा शिकलेले नाहीत किंवा काही लोकांचे जन्म दाखले नाहीत। अशा अडचणी भरपूर आहेत त्यांच्या की त्यांना रहिवासी दाखला भेटणं अवघड व्हायला लागले, त्यांनी डॉक्युमेंटची पूर्तता करू शकत नाहीत। मग ह्याला ऑप्शन काय आहे? सरकारने ह्याला ऑप्शनच दिला नाही। डायरेक्ट तुम्ही दाखले जमा करा किंवा डॉक्युमेंट काढा, फॉर्म भरा, ह्यासाठी इतकी गर्दी लागली। ह्या गर्दीमध्ये लोकांना ना अर्ध्या वापस जावं लागायला लागले। त्यांना सगळी कागदपत्र सरकारकडे आधीपासून आहेत, अनेक दाखले म्हणजे जसं डोमेशाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड आहे, जन्म दाखल्याचा पुरावा म्हणून आधार कार्डवरती जन्म दाखला आहे, आधार कार्ड मत काय माहिती आहे का? आता आधार कार्ड आणि पॅन कार्डवर आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून आमचं ऑलरेडी तिथं नोंद केलेली आहे। मग तुम्ही दुसरे डॉक्युमेंट कशाला मागता? त्याच्यावरच तुम्ही द्या ना सगळं। उत्पन्न दाखल्यासाठी काय पुरावा मागतात? उत्पन्न दाखल्यासाठी बघा रेशन कार्ड आणि जन्म दाखला मागतात। म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन केलं की उत्पन्न दाखला होऊन जातो। मग काही लोकांकडे ते नाहीये, मग इतके कागदपत्रांची मागणी करायला लागल्यात, मग ती अडचणी भरपूर यायला लागल्यात ह्या लोकांना। आता प्रत्येकाची हीच अडचण आहे, काय ना काय डॉक्युमेंट काढण्यासाठी काय ना काय। आणि जास्तीत जास्त आहे ना, आपल्याकडे कसं वडिलांचं मागितलं जात होतं आतापर्यंत, आई लोकांकडे कधीच लक्ष दिलं नाही या गोष्टीसाठी। आता ही फर्स्ट टाइम असं व्हायला लागलंय की आई लोकांचं उत्पन्न काढावं लागलंय, आई लोकांचं रहिवासी दाखला नवऱ्याकरता काढावा लागायला लागलाय आणि त्याच्यासाठी ना त्यांच्या आई वडिलांची कागदपत्र मागायला लागलेत। आणि पूर्वीच्या लोकांकडे नाही तितके कागदपत्र, त्याला काहीतरी दुसरं ऑप्शन म्हणून सरकारने काहीतरी नवीन ऑप्शन काढावं असं मला वाटतं। पर्याय द्या तुम्ही। राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्यानंतर जे लागणारे कागदपत्र आहेत ते मिळवण्यासाठी महिलांची मोठी गर्दी जी आहे ती राज्यभरातल्या वेगवेगळ्या सेतू केंद्रांवरती असेल, महाई सेवा केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या सोलापूरच्या सेतू केंद्रांवरती आपण या ठिकाणी बघता की बाहेरचं हे दृश्य आहे। खरं तर आज सेतू केंद्रामध्ये जितकी गर्दी तितकीच मोठी रांग जी आहे ती आपल्याला या सेतू केंद्राच्या बाहेरच्या परिसरात देखील आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच लोक जे आहेत ते अगदी गर्दी करून या रांगांमध्ये थांबलेले आहेत आणि अगदी चिमुकल्या मुलांना घेऊन देखील महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि महिलांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। कशासाठी आलाय तुम्ही? लाडली बहीणसाठी आले। मुलगा खूप लहान आहे, त्याला पण घेऊन आलाय तुम्ही? अगदी लहान मुलांना घेऊन रांगेत थांबावं लागतं? होय सर, कारण की सकाळी 8 वाजेपासून थांबलेलं आहे इथे सोलापुरात। हो, प्रॉपर सोलापूरचं। घरी सोडण्यासाठी देखील कोणी नसेल? हां, म्हणून घरी कोणच नाही ना, म्हणून त्यांना इथे घेऊन यावंच लागतं। सहकार्य पण करतायत तसे सरकारी कर्मचारी पण सहकार्य करतायत। हां, त्यांनी पण लहान मुलगा असल्यामुळे की नाही त्यांनी लवकर सोडला आम्हाला। हां, बाकीच्यांना किती त्रास होतो? किती त्रास भरपूर आहे, कारण की वयस्कर लोक पण आहेत, भरपूरचे थांबलेत, काही लोकांना चक्कर पण येते आहे, ते साईडला ते बसलेले आहेत। हो हो, काय उत्पन्न दाखला नाही रजिस्टर? हो हो, त्यासाठी झालेलं आहे। आता खर्च किती येतोय त्यासाठी? त्याचं तर सध्या तर आता काय, आता सध्या सगळेजण तरी येतात, डायरेक्ट जर कोणी येत नाही, एजंट मार्फतच येत आहेत। त्याचे काही तर 500 रुपयाचा त्याचा खर्च सांगितलेला आहे त्यांनी। परत अजून दुसरा फॉर्म भरताना त्याचे वैयक्तिक दुसरा खर्च अजून त्यांनी वेगळंच सांगितलेले आहेत। सरकारी पावती 30-35 रुपयांची। आता ते सरकारी सोडूनच त्यांनी एजंट मार्फत घेतात। आता ॲक्च्युली कुणालाच माहिती नाही की सरकारी किती आहे आणि एजंट मार्फत किती आहेत। एजंट मार्फत तर सगळे जे दर ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळेजण 500 रुपये म्हणतात, पण लोकांना काही माहिती नाही दर, तर ते 500 रुपयाच्या प्रमाणे देत आहेत। एजंट लावला तर त्याचा फायदा होतो का की एजंट फक्त फॉर्म भरतात आणि होतोय, लवकरात लवकर होतंय। लहान चिमुकल्या मुलांना घेऊन देखील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी रांग बघताय की मोठी रांग जी आहे ती महिलांची या ठिकाणी लागलेली आहे आणि अगदी सकाळपासून लोक जे आहेत ते या रांगेमध्ये बसून आहेत आणि त्यामुळं गर्दी जी आपल्याला बघायला मिळते। तर कशासाठी? उत्पन्न दाखला का? उत्पन्न रहिवाशी। कधीपासून थांबला? आम्ही 9 वाजल्यापासून थांबलो सकाळी। आता ही रांग एवढी मोठी आहे, जोपर्यंत नंबर तोपर्यंत थांबावं लागतं? हो, थांबावंच लागतं। आता काय अपेक्षा आहे? सरकारकडनं मिळेल असं वाटतंय? मिळेल वाटतंय असं आशा आहे। पण सरकारनं जी मुदत दिली आहे 15 दिवसात फॉर्म भरायची, त्या मुदतीमध्ये सगळ्यांचं भरून होईल असं वाटतं? होणार नाही असं वाटतंय, होत नाही, वेळ कमी आहे। मुदत वाढून मिळाली पाहिजे। हां, मुदत वाढवून मिळाले पाहिजेत। हां, लहान मुलांना घेऊन आलाय, मग आता काय करायचं? घरी कुणापाशी ठेवायचं? हां, साधारणतः खर्च किती येतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये? तरी पण आम्हाला 1000-1200 रुपयेपर्यंत आलाय। 35 रुपयाचे फॉर्मचे पैसे ना? आता काय माहिती आपल्याला, द्या म्हणलं की द्यायचं। 200-200 रुपये आमचे घेतले। उत्पन्न दाखल्याला 200, रहिवासी दाखल्याला 200। जे फॉर्म भरणारे आहेत ते फॉर्म भरणारे नाही, हे आता आम्ही अपडेट करून आणलंय ना तिथं, पण उत्पन्न दाखल्याला, रहिवासी दाखल्याला
जे कागदपत्र मागितले जात आहेत आता ते सगळे अवेलेबल होत आहेत का? 200-250 आहे. पण पैसे द्या. सगळे महिलांची गर्दी आपण बघताय, अगदी चिमुकल्या मुलांना, तुम्ही देखील लहान मुलांना घेऊन. किती खर्च येतो साधारणतः? फॉर्म भरायला 200 घेतो. 200. आणि मग वेळेत होतं का सगळी प्रक्रिया तुम्ही थांबल्यानंतर? नाही सर, सकाळी लवकर थांबलो. 3 तास झाले येऊन आता आम्ही. 3 तास अजून नंबर येईना. काय सांगितलं होतं कारण गर्दीचं कारण काय त्यामुळे एवढी वेळ लागते काय सांगितलं होतं का? अधिकारी लवकर आले नाही. 9:30 वाजता यायला पाहिजे. 10:30 वाजले तेव्हा आले नव्हते. अधिकारीच उशीर आले. हो. अनेक लोक जे आहेत ते रांगेत या ठिकाणी थांबलेले आहेत आणि गर्दी जी शाळा न शिकणाऱ्याला कसं अच्छा शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. नाही जगला पाहिजे. आता यांनी शिकलीच नाही शाळा. म्हणजे कागदपत्राची अट आहे, शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे. पाहिजे. ज्यांनी शाळा शिकलेच नाही त्यांचं काय करायचं? बरोबर. तेच बरोबर आहे सर. अच्छा. अनेकांच्या कागदपत्रांचे जसं मी म्हणालो की जे कागदपत्र मागितली गेलेली आहेत त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला देखील पाहिजे. मात्र ज्यांनी शाळा शिकलेच नाही आहेत त्यांच्यासाठी काय कागदपत्रांची पूर्तता शिवी अशी माहिती देखील अनेक जण विचारतायत. खरं तर जे महाई सेवा केंद्र आहेत किंवा सेतू केंद्र आहेत तिथं माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कोणी नाही आहे आणि त्यामुळं अनेकांना अडचणी होतात आणि मग त्यानंतर जे शिकलेली लोक नाही आहेत त्यांना एजंटचा सहारा घ्यावा लागतो आणि एजंटमध्ये शेकडो रुपये जे आहेत ते लोकांकडनं उकळली जात आहेत. जी लोक शिकलेली नाहीत त्यांना एजंट घ्यावं लागतात. बरोबर अशीच परिस्थिती आहे. हो, किती रुपये द्यायला लागतात मग एजंटला? ते एजंटांवर डिपेंड आहे. आम्ही स्वतः करतो त्यामुळे एजंटची फी माहिती नाही आहे. अच्छा. रांगेत कधीपासून थांबलात? किती त्रास होतो रांगेत? सकाळपासून थांबलो आम्ही रांगेत. शासनाने हा योजना काढल्या तर त्याच्या संदर्भात जे डॉक्युमेंट्स लागणार त्यासाठी काहीतरी पब्लिकला त्रास होणार नाही असं काहीतरी त्यांनी तरतूद करावं असं प्रत्येकाला वाटतं. म्हणजे मला तरी वाटतं. आता फक्त सोलापूरच्या जगात हजारो महिला आहेत आणि 15 दिवसात 2-4 केंद्रांवरनं हे सगळं कागदपत्र जमा करणं होणार आहे का? शक्यच नाही ना. तुम्ही तारीख दिली 15 तारीख पण डॉक्युमेंट सबमिट व्हायला आणि ते डॉक्युमेंट मिळायलाच 10-15 तारखेपर्यंत डॉक्युमेंटच मिळत नाहीत. मग लोकांनी सबमिट कसं करायचं? उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला अजून मिळवायला साधारण किती दिवस जातात असं म्हणतायत ही लोक? अंदाजे 5 ते 6 दिवसात डॉक्युमेंट मिळायला पाहिजेत. पण आता ह्यांनी कसं करतील त्यावर डिपेंड आहे सगळं. अर्ज करायला 2-2 दिवस जातात. अर्ज करायलाच 2 ते 3 दिवस पुरत नाहीत. मग पुढे दाखले कधी मिळणार आणि मग आम्ही ऑनलाईन अर्ज कधी भरणार? या सगळ्यांच्या व्यथा आहेत आणि इथं जे रांगेत थांबलेले आहेत या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की मुदत जी आहे ती वाढली पाहिजे. आणि आपण सेतू केंद्राच्या सुरुवातीपासून आपण जर बघितलं होतं अगदी आतमधून बाहेरपर्यंत ही रांग जी आता पूर्ण वाढलेली आहे आणि महिलांपासून सगळे त्यांचे कुटुंबीय अगदी चिमुकल्या मुलांसहित इथं आलेले आहेत आणि रांगेत तितकीच गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सरकारकडनं मागणी केली जाते की मुदत जी आहे ती या संदर्भातनं वाढवण्यात यावी. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.